हे एक मोठं जर म्हणता येईल आपल्याला एम-डी ड्रग रॅकेट आहे ते उत्तमनगर पोलीस स्टेशननी कडून निष्पन्न झालेलं आहे. घटना अशी आहे की आपल्याकडे एक उत्तमनगर पोलीस स्टेशनला एक मायनर मिसिंग गर्ल होती मुलगी. तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. तो तपास करत असताना आपल्याला माहिती मिळाली की तो जो आरोपी आहे, ज्यांनी ते किडनॅपिंग केलं होतं, तो आरोपी या ठिकाणी आहे असं आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यावरून आपण आपली टीम रवाना केली होती. त्या टीमला रवाना केल्यानंतर त्या ठिकाणी तो आरोपी सापडला. परंतु त्याचबरोबर त्याच्या झडतीमध्ये आणि हौसजमध्ये काही एम-डीचे 2 पुड्या त्या ठिकाणी 1-1 ग्रॅमच्या सापडल्या होत्या आणि त्याचा मोबाईल आपण सर्च केला असता त्याच्यामध्ये एम-डीचे वेट घेतानाचे काही फोटो आपल्याला सापडले. थोडं संशयावर त्याला अजून चौकशी केली असता त्यांनी कबूल केले की तो ड्रग जे आहे एम-डी त्याचा सप्लायमध्ये त्याचा सहभाग होता आणि तो ॲक्टिव्ह याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याचं पूर्ण अकाउंट आपण चेक केलं असता जवळपास त्याच्या एकाच अकाउंटवरून आपल्याला जवळपास 300 ट्रान्झॅक्शन्स मिळाले, की ते सगळे त्यांनी कबूल केलं की त्याच्यामध्ये ते सगळे ड्रगला ज्याला तो ड्रग द्यायचा आणि याच्याकडून घ्यायचा त्या एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये काही बिल्डर आहेत, काही सप्लायर आहेत आणि काही कन्झ्युम करणारे लोकंसुद्धा आहेत. जवळपास आपल्याला 300 ट्रान्झॅक्शन त्याच्या फक्त एक 4 महिन्याचे ट्रान्झॅक्शन मिळाले. त्यानंतर आपण थोडा तपास पुरवठा केला असताना काही आपल्याला नावं मिळाली. जवळपास एक 8 नावं मेजर निष्पन्न झाले. ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये एक भैया ताडे आहे, तो दुसरा एक दहिबात आहे, त्याला पण आपण अरेस्ट केलं. एक नायर नावाचा आरोपी आहे, एक जतीन कदम म्हणून आहे वारीचाच. अशी 4 आरोपी आपण त्या दिवशी अटक केली. अजून 4 अजून फरार आहेत. त्याच्यासाठी टीम आपण रवाना केल्या आहेत. असे एकूण ह्या सगळ्या आरोपीकडून जवळपास आपण 8 ग्रॅमचा मुद्देमाल किंवा जे कॉन्ट्राबँड सबस्टन्स आहे एम-डी ड्रग्ज हे आपण सीज केलेलं आहे. पण आता यांची मोडच अशी होती की हे जे ऑर्डर करायचे ड्रगचे हे पोर्टरमार्फत हे त्याची डिलिव्हरी मागवायचे आणि या पोर्टर थ्रू ते डिलिव्हरी केल्यानंतर मग त्या जो जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे ते पोचते करायचे. याचं वय काय आहे आणि तो नेमका काय करतोय? शिक्षण घेतोय का नोकरी करतोय? नाही, हा राठोड जो आहे स्वप्नील राठोड जो आहे तो राठ्या, तो 28 वर्षाचा आहे. तो असं काही खास काही काम करत नाही, परंतु त्याच्यावरती त्याचं गुन्हेगारी रेकॉर्डसुद्धा आहे. जवळपास त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि ज्याच्याकडून तो आणायचा त्याचासुद्धा रेकॉर्ड आहे. आणि हे दोन्ही आरोपी मागच्या 2-3 वर्षापूर्वी येरवडा जेलमध्ये त्यांची ओळख झाली होती आणि त्याच ओळखीच्या याच्यातून त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचं एकमेकांचा ओळख आणि ओळखीतून हा सगळा व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे.